नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 9 कार्बनी संयुगे याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण महत्त्वाची कार्बनी संयुगे इथेनॉल व इथेनॉइक ॲसिड या घटकांचा अभ्यास करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओपर्यंत आपण प्रतियोजन अभिक्रिया इतक्या घटकांपर्यंत अभ्यास केलेला आहे. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता महत्त्वाची कार्बनी संयुगे इथेनॉल व इथेनॉइक ॲसिड ही व्यापारी महत्त्व असणारी 2 कार्बनी संयुगे आहेत. त्यांची अधिक माहिती आता आपण घेऊया. रंगहीन इथेनॉल कक्ष तापमानाला द्रव्य असून त्याचा उत्कलनांक 78 डिग्री सेंटीग्रेड इतका आहे. इथेनॉलला सामान्यतः अल्कोहोल किंवा स्पिरिट म्हणतात, तसेच मराठीत मद्यार्क म्हणतात. इथेनॉल पाण्यामध्ये सर्व प्रमाणात विद्राव्य असते. इथेनॉलच्या जलीय द्रावणाची लिटमस कागदाने परीक्षा केली असता ते उदासीन आढळते. विरल इथेनॉलची थोडी राशी प्राशन केल्यावरही नशा चढते. मद्यप्राशन निषिद्ध मानलेले असले तरीही समाजात त्याचा प्रसार खूप झालेला दिसतो. मद्यप्राशन अनेक प्रकारे आरोग्यास घातक असते. त्याच्यामुळे चयापचय प्रक्रिया, मध्यवर्ती चेतासंस्था यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतात. शुद्ध इथेनॉल, निव्वळ मद्यार्क च्या अगदी थोड्या राशीचेही सेवन प्राणघातक ठरू शकते. इथेनॉल हा एक चांगला द्रावक आहे. त्याचा उपयोग टिंक्चर आयोडीन म्हणजे आयोडीनचे अल्कोहोलमधील द्रावण, खोकल्याचे मिश्रण अशी औषधे तसेच अनेक बलवर्धकांमध्ये करतात. माहीत आहे का तुम्हाला, मिथेनॉल CH3OH हा इथेनॉलचा निम्न समजातक विषारी असून त्याच्या लहान राशीचे सेवन दृष्टीनाशक व प्रसंगी प्राणघातक ठरू शकते. इथेनॉल या महत्त्वाच्या औद्योगिक द्रावणाचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात मिथेनॉल हे विषारी द्रव्य मिसळतात. अशा इथेनॉलला डिनेचर्ड स्पिरिट म्हणतात. ते सहज ओळखता यावे म्हणून त्यात निळे रंगद्रव्यसुद्धा मिसळतात. इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म. इथेनॉलची ऑक्सिडीकरण अभिक्रिया तुम्ही याच प्रकरणातील मागील घटकात पाहिली आहे. इथेनॉलच्या आणखी 2 अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत. इथेनॉलच्या अभिक्रियांमध्ये क्रियात्मक गट OH ची भूमिका महत्त्वाची असते. सोडियम बरोबर अभिक्रिया 2Na+2CH3CH2OH 2CH3CH2ONA+H2 सोडियम इथॉक्साइड. सर्व अल्कोहोलांची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो व सोडियमचे अल्कॉक्साइड क्षार तयार होतात. इथेनॉलच्या सोडियम धातूबरोबरील अभिक्रियेत हायड्रोजन वायू व सोडियम इथॉक्साइड ही उत्पादिते तयार होतात. आता हे बघा, करून पहामध्ये त्यांनी आपल्याला कृती करायला सांगितलेली आहे आणि ही कृती त्यांनी शिक्षकांनी करून दाखवावी असंही इथे टिपमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यासाठी साहित्य बघा काय आहे की मोठी परीक्षा नळी, रबरी बुचात बसवलेली वायुवाहक नलिका, सुरी, मेणबत्ती आणि रासायनिक पदार्थ सोडियम धातू, इथेनॉल, मॅग्नेशियम धातूची फीत इत्यादी. कृती बघा काय आहे. मोठ्या परीक्षा नळीत 10 मिली इथेनॉल घ्या. सुरीच्या साहाय्याने सोडियम धातूचे धान्य कणा एवढे 2-3 तुकडे करून घ्या. परीक्षा नळीतील इथेनॉलच्या सोडियमचे तुकडे टाकून लगेच परीक्षा नळीला वायुवाहक नलिका जोडा. वायुवाहक नलिकेच्या बाहेरील टोकाशी जळती मेणबत्ती नेऊन निरीक्षण करा. आता त्यामध्ये पहिला प्रश्न बघा त्यांनी विचारला आहे, तुम्हाला निरीक्षणमध्ये काय दिसतं? वायुवाहक नलिकेमधून बाहेर पडणारा ज्वलनशील वायू कोणता? तर तो वायू आहे हायड्रोजन. सोडियम तुकडे इथेनॉलच्या पृष्ठभागावर नाचताना का दिसतात? तर सोडियमची इथेनॉल बरोबर ही जी काही अभिक्रिया होते ती अभिक्रिया जलद अभिक्रिया असल्याने तयार झालेल्या वायूचे बुडबुडे पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे इथेनॉलची अभिक्रिया होताना सोडियमचे तुकडे पृष्ठभागावर नाचताना दिसतात. आता वरील कृती जी आहे ती सोडियमऐवजी मॅग्नेशियम धातूची फीत वापरून पुन्हा करायला सांगितली आहे. तर त्यामध्ये निरीक्षण काय करायचे, तर मॅग्नेशियम फितीच्या तुकड्यापासून वायूचे बुडबुडे सुटताना दिसतात का? तर ते दिसत नाहीत. आणि मॅग्नेशियम धातूबरोबर इथेनॉलची अभिक्रिया होते का? तर ती होत नाही. तुम्ही मागील इयत्तेत पाहिली आहे की मॅग्नेशियम सारख्या मध्यम अभिक्रियाशील धातूबरोबर तीव्र आम्लाची अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो. इथेनॉल उदासीन असूनही त्याची सोडियम धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन मुक्त होतो. सोडियम हा धातू उच्च अभिक्रियातील
क्रियातील असल्याने इथेनॉलमधील OH या उदासीन क्रियात्मक गटाबरोबर अभिक्रिया देतो. आता निर्जलीकरण अभिक्रिया. अतिरिक्त सहज सल्फ्युरिक ॲसिड बरोबर 170 डिग्री सेल्सिअस तापमानाला इथेनॉल तापवले असता त्याच्या एका रेणूमधून पाण्याचा एक रेणू बाहेर काढला जाऊन एथिन हे असंपृक्त संयुग तयार होते. म्हणून CH3CHOH इथे सहज H2SO4 आणि 170 डिग्री सेंटीग्रेड तापमान. इथे काय होतं, CH डबल दुहेरी बंध CH2 दुहेरी बंध CH2 अधिक OH येथे सहज सल्फ्युरिक ॲसिड निर्जलीकारक म्हणून कार्य करते. आता इथे जरा डोके चालेमध्ये त्यांनी जे 2 प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तर आपण बघूयात.